नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिक्षक खरं तर असं म्हटलं जातं आणि परंपराच आहे असं म्हणायची की शिक्षक म्हणजे मुलांना घडवणारा, पुढच्या पिढीला घडवणारा. पण या शिक्षकाला सुद्धा काही प्रश्न असू शकतात, त्याच्या सुद्धा समस्या असतात. याकडे बहुधा आपलं लक्ष जात नाही. दरवेळी त्यांची आंदोलनं होतात, आश्वासनं मिळतात आणि नंतर माणसं विसरतात. मात्र यावेळी गोष्टी अधिक सिरियस झाल्या, भयानक झालेल्या आहेत. कारण औरंगाबादमधल्या शिक्षकांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला, ज्यामुळे आज शिक्षकांनी संप पुकारला, शाळा बंद होत्या. या परिस्थितीवर ज्या शिक्षकांनी शिक्षा, ज्याचा अर्थ शिक्षण या अर्थानं आहे, ती इतरांच्याकडे द्यायची, त्याच्याऐवजी शिक्षकांना शिक्षा दंड अर्थाने त्यांनाच का बरं दिली जाते? शिक्षकांच्या मागण्या इतक्या काय अवघड आहेत की ज्या आपण मान्य करू शकत नाहीत? शिक्षकी पेशा जो काही देशांमध्ये अतिशय कठीण परीक्षेनंतर लोकांना मिळतो, नशीब मानतात ती लोक की आपल्याला शिक्षक होता आलं. आपल्या इथे त्या शिक्षकांची एवढी परवड का आणि शिक्षकांना शिक्षा का, या मुद्द्यावरती आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी कोणते मुद्दे घेऊन आपण पुढे जाणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शिक्षकांच्या आंदोलनाकडे शासनाचं दुर्लक्ष होतंय का? औरंगाबादमधल्या आंदोलनावर लाठीचार्ज का करण्यात आला? तावडेंनाच अतिरिक्त ठरवायची मागणी का होते? विनाअनुदानितचा तिढा सुटणार तरी कधी? आणि वोट बँक नाही म्हणून शिक्षक गृहीत धरले जात आहेत का? या मुद्द्यांचं आपण बोलणार आहोत. तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जाऊन आपण मत नोंदवू शकता. शिक्षकांच्या आक्रोशाकडे शासन दुर्लक्ष करतंय का? जरूर व्यक्त व्हा. आपण चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत प्राध्यापक अनिल पाटील. अनिल पाटील हे ठाणे जिल्हा कायम विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय फोनद्वारे आपल्यासोबत आहेत रामनाथ मोते, शिक्षक आमदार आहेत आणि स्वतः शिक्षण क्षेत्रातल्या अनेक आंदोलनांचं नेतृत्व सुद्धा त्यांनी केलेलं आहे. थोड्याच वेळात आपल्यासोबत कपिल पाटील, प्रसिद्ध शिक्षक आमदार आणि शिक्षक भारतीचे सर्वे सर्वा सुद्धा आहे, ते सुद्धा आपल्यासोबत झालेले दिसत आहेत, माझ्यासोबत आहेत. याशिवाय त्यांच्या शेजारी निरंजन डावखरे बसलेले, ते सुद्धा शिक्षक कोट्यातून शिक्षक आमदार आहेत. याशिवाय दोन प्रयोगशील शिक्षकही थोड्याच वेळात आपल्यासोबत चर्चेत सहभागी होतील. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा कपिल पाटलांपासून सुरुवात करेन. कपिल पाटीलजी, नेमका मुद्दा काय आहे? तो इतका क्रॉनिक, म्हणजे जुनाट रोग असावा तसा क्रॉनिक का झालेला आहे आणि आत्ताचं शासन त्याकडे ज्या प्रकारे बघतंय त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? पहिल्यांदा मी औरंगाबादला जी घटना घडली आणि पोलिसांनी जो अमानुष लाठी हल्ला केला त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करतो. सरकारसाठी अत्यंत लज्जास्पद आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिक्षकांचं रक्त रस्त्यावरती सांडण्याची पहिली घटना आहे. आजपर्यंत शिक्षकांच्या आंदोलनाबाबत सरकार पक्ष सुद्धा सहानुभूतीने वागत असे, त्यांच्या मागण्या ऐकल्या जात असत आणि त्यांना फारसं कधी रस्त्यावर यावं लागलं नव्हतं. परंतु 15 वर्षानंतर आपल्या पगाराची न्याय मागण्यासाठी जेव्हा शिक्षक औरंगाबादला आले त्यावेळेला त्यांना अनुदानाबाबत कोणतेही आश्वासन न देता ज्या पद्धतीने लाठी हल्ला केला गेला, ज्या पद्धतीच्या केसेस टाकल्या गेल्या, त्या इतक्या निषेधार्ह आहेत. खरं त्या सरकारला लाज वाटली पाहिजे. माननीय शिक्षण मंत्री आणि त्यांचं सरकार नेमकं कसं वागतंय, त्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. ज्या पद्धतीच्या केसेस घातल्या गेलेल्या आहेत, म्हणजे 143, 147 दंगल करण्याची, प्राणघातक शस्त्र बाळगल्याबद्दलची केस, अश्लील कृत्य केल्याची, खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा लावलेला 307 हा सगळ्यात गंभीर असा आरोप आहे. 336चं कलम आहे. त्यानंतर सरकारी नोकरांच्या कामात अडथळा आणण्याचं जे कलम आहे 332, दहशत निर्माण करण्याचं. आता सरकारी नोकर काय रस्त्यावर काम करत असतात का? सनदशीर मार्गाने जेव्हा लोक मागणी घेऊन येतात तेव्हा त्या मागणीला सामोरं जाताना त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, संवाद केला पाहिजे, पण ते केलं जात नाही. हे शिक्षकांचं आंदोलन 15 वर्ष सुरू आहे. मागच्या सरकारने काही केलं नाही ही सबब हे नवं सरकार सांगतंय. ही गोष्ट खरी की मागे काही घडलं नाही, पण मागे जे काही निर्णय झाले असतील ते अंमलात आणण्याची जबाबदारी तर तुमची होती. बरोबर आहे. 2 वर्ष झाल्यानंतर तुम्ही त्यांना जे प्रचलित धोरण आहे त्यानुसार अनुदान देणं गरजेचं होतं, त्या टप्प्यानुसार अनुदान देण्याचं गरजेचं होतं. आणि यातल्या बहुतेक शाळा या 80 ते 100% अनुदानाला पात्र होत्या. त्यांचं मूल्यांकन एकदा नाही दोनदा झालेलं आहे, त्यांची फेरतपासण्या 3-4 वेळा झालेल्या आहेत. असं असताना त्यांना 20%चा एक तुकडा टाकायचा आणि तो तुकडा टाकण्यासाठी सुद्धा इतक्या अटी लादायच्या. अटी काय लादल्यात की तुम्ही बायोमेट्रिक मशीन लावलं पाहिजे, 100% 3 वर्ष निकाल लागला पाहिजे. कसा लागणं शक्य आहे? मूळ जी अट होती मागच्या सरकारने टाकली ती 35% निकालाची अट होती. कारण खेड्यापाड्यातल्या शाळा आहेत, ग्रामीण भागातल्या शाळा आहेत, झोपडपट्टीतल्या शाळा आहेत,
तिथं तुम्ही 100% निकालाची एकदम अपेक्षा तरी कशी करता? हो 100% निकाल तुम्ही तरी देता का? सरकार तरी 100% कारवाई पूर्ण करतं का? शेतकरी जे मागतात त्यांना तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करता का? तुम्ही 100% काही गुणवत्ता तुमची दाखवत नाही, परफॉर्मन्स तुम्ही करत नाही आणि 100% रिझल्ट दाखवला नाही तर तुम्हाला हे 20% सुद्धा मिळणार नाही. मोठ्या आशेने लोकांनी स्वीकारले होते, मला तर हे 20% मान्य नव्हते, पण आंदोलक शिक्षकांनी 20%ला सुद्धा मान्यता दिली. पण ते देत असताना तुम्ही ज्या अटी घातल्या त्या खरोखर शरम वाटते. शिक्षकांना इतकं अवमानित या महाराष्ट्रामध्ये कधी व्हावं लागलं नव्हतं. माझी विनंती आहे की या सरकारने ताबडतोब 100% अनुदान दिलं पाहिजे. नंबर 1, त्यांचे पगार ताबडतोब सुरू केले पाहिजेत. नंबर 2, जे केसेस तुम्ही टाकलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत, अतिशयोक्त आहेत, त्या ताबडतोब सगळ्या केसेस मागे घेतल्या पाहिजेत. ज्यांना तुम्ही पोलीस कोठडी दिलेली आहे त्या सगळ्या शिक्षकांना ताबडतोब मुक्त केलं पाहिजे आणि ज्यांना जखमी केलं त्यात महिला मोठ्या संख्येने तुमच्या माता भगिनी आहेत, त्यांची तुम्ही माफी मागितली पाहिजे. शिक्षण मंत्र्यांनी माफी मागावी, त्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. नंबर 1 माफी मागावी आणि उद्यापासून यांचं अनुदान ताबडतोब सुरू करावं अशी मागणी आम्ही करतो आहोत. बरं, अतिशय समर्पक शब्दात मुद्दे मांडलेले आहेत कपिल पाटलांनी आणि बहुधा याच बहुसंख्य शिक्षकांच्या याच मागण्या असणार आहेत, भूमिका असणार आहे. मी डावखरेंकडे जाईन, निरंजन डावखरेंकडे. डावखरेजी, मधल्या काळात शिक्षकांकडनं एक प्रकारचा सूर असा उमटला की शिक्षकांना अतिरिक्त मानणारे, त्यांच्या पगाराचं तर सोडा, त्यांच्या नोकरीबद्दलच ज्यांची अतिशय उदासीन भूमिका आहे त्या विनोद तावडेंनाच अतिरिक्त ठरवा. या मागणीचा एक अर्थ असा होता की त्यांच्याकडनं एक खातं काढून घ्या. तुम्हाला खरंच असं वाटतंय का की विनोद तावडे शिक्षण क्षेत्राचे या विभागाचे मंत्री म्हणून पुरेसे उपयुक्त ठरलेले नाही? तुम्हालाही अशीच भावना आहे तुमच्या मनात? आपण जर साधारणपणे या शासनाचं काम बघितलं तर एवढ्या वर्षामध्ये, म्हणजे मगाशी कपिल पाटील सर पण सांगत होते की एवढ्या वर्षामध्ये हा प्रश्न एवढा कधीच चिघळला नव्हता. किंबहुना शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्याने जे वेगवेगळे एक्सपेरिमेंट चालू आहे, बरोबर, त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्र आज शिक्षकांना एवढा त्रासदायक झालाय की संस्था चालकांना एखादी संस्था चालवायची असेल, खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागामधली एखादी संस्था चालवायची असेल तर ती संस्था चालवणं आज अतिशय कठीण झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीने या पूर्ण डिपार्टमेंटचा कारभार चालू आहे, निश्चितपणे शिक्षण क्षेत्रामध्ये कधी नव्हे तर अमानुषपणे या क्षेत्रामध्ये, या सेक्टरमध्ये काम चालू आहे. आणि शिक्षकांवर, त्याचबरोबर शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाला विद्यार्थ्यांवरही अन्याय होतोय आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांवरही अन्याय होतोय. कारण आपण मध्यंतरीच्या काळामध्ये MBBSच्या ऍडमिशनच्या संदर्भात बघितलं, आज आपण संस्थांच्या शिक्षणाच्या बेसिक एज्युकेशन, प्रायमरी एज्युकेशनच्या संदर्भात बघतोय. हा अन्याय कधीपर्यंत आणि कशासाठी, हा प्रश्न सर्वसाधारणपणे सामान्य जनतेमध्ये उमटायला लागला. बर, मी अनिल पाटील यांच्याकडे येण्यापूर्वी रामनाथ मोते आपल्यासोबत आहेत. मोतेजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? पोहोचतोय. मोतेजी, लोकांच्या भावना अतिशय संतप्त आहेत. आपल्याला आठवत असेल आपण काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी खरं तर आपण असाच कार्यक्रम केला होता आणि आपण जरी शासकीय कोट्यातून, तशा शासनाच्या सत्ताधाऱ्यांच्या कोट्यातून शिक्षक आमदार असलं तरी तुम्ही आश्वासन दिलं होतं की मी शिक्षक म्हणूनच काम बघेन. आता त्याला काही महिने उलटले मोतेजी, पण काही परिस्थिती तर सुधारत तर सोडाच, पण आता शिक्षकांना एखाद्या गुंड मवाल्यासारखं मारलं जातंय. याकडे तुम्ही कसं बघता? प्रसन्नजी, माझी भूमिका जी पूर्वीची होती ती आजही आहे. शासनाची ही जबाबदारी आहे की शिक्षण क्षेत्रातले हे प्रश्न सोडवणं. मी शासकीय कोट्यातला आमदार नाही, मी शिक्षकांचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा मी प्रतिनिधी नाही, हे स्पष्टपणे सांगू इच्छितो. नंबर 2 की या विषयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी आंदोलनं झाली, त्या सगळ्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांबरोबर, कृती समिती बरोबर मी आहे. शासनानं त्यांना मान्य करूनही अनुदान दिलं नाही, GR काढला नाही. मी स्वतः 19 सप्टेंबरला मंत्रालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. दिवसभर त्या सचिवांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब करत बसलो की तुम्ही मान्य केलं. मंत्रिमंडळानं 30 ऑगस्टला शासन निर्णय निर्गमित करण्याचं मान्य केलं. 143 कोटी मंजूर केले. सन्माननीय कपिल पाटील साहेब म्हणाले ते बरोबर आहे की आम्ही कोणत्या टप्प्यावर आहोत याचा विचार न करता शासन आम्हाला काहीतरी देतंय ना, ते आम्ही स्वीकारलं होतं.
आमचा वाद बाजूला ठेवून आम्ही काहीतरी शासन देतोय ते आम्ही स्वीकारलं असताना मंत्रिमंडळाने 143 कोटी दिलेले असताना ते मिळाले नाही. बरं, त्याचा शासन निर्णय निघाला नाही. आणि ज्यावेळेस त्या दिवशी आम्हाला आमच्या हातामध्ये शासनानं GR टेकवला, त्याच्यामध्ये एवढ्या जाचकाठी टाकल्या तर खरोखरच की हा GR काढणारा नक्की अधिकारी कोण आहे. मला तर असा माझ्या मनात प्रश्न आला की या अधिकाऱ्याचं कौतुक व्हायला हवं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये इतका घाणेरडा GR काढणाऱ्या अधिकाऱ्याचं मी दुसऱ्या अर्थाने बोलतो की महाराष्ट्र भूषण म्हणून पुरस्कार करून त्याचा सत्कार करायला हवा. इतक्या वाईट आणि जातकाठी त्यांनी त्याच्यामध्ये टाकलाय. अगदी साधी सरळ सोपी गोष्ट आहे की या शाळांचं मूल्यांकन झालेलं आहे प्रसन्नजी, शासनाच्या निकषानुसार झालेलं आहे. शासनाचा 35% निकाला छेड 70% नेली शासनानं. आमच्या या सगळ्या शाळांचा 10वीचा निकाल 70% अधिक आहे आणि म्हणून त्या अनुदानास पात्र ठरल्या. आणि आता तुम्ही म्हणता की 100% निकाल द्या, 3 वर्षात वगैरे काही नाहीये. त्यांनी स्पष्टपणे वाक्य टाकलेलं आहे 100% 9वी 10वीचा निकाल असेल तरच अनुदान अनुज्ञेय राहील. याचा अर्थ या 1628 शाळांपैकी 28 शाळांना सुद्धा अनुदान मिळणार नाही. ही शिक्षकांची फसवणूक आहे. बरं, ठीक आहे. मी मोतेजी तुम्ही राज आमच्या सोबत. मी येतो, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. मी इकडे जरा आमच्या प्राध्यापक अनिल पाटलांकडे येतो. अनिल पाटीलची परिस्थिती तुमच्या समोर आहे. तुम्ही इकडे रस्त्यावरती आंदोलन करत असताना ही मंडळी विधिमंडळात आंदोलन करणारी मंडळी आहेत. कपिल पाटील काय, डावखरे काय किंवा मोते काय, पण तरी सुद्धा काही मार्ग का नाही निघत आहेत? शिक्षण मंत्री चुकतायत, सरकारी अधिकारी जे काही त्या खात्याचे विभागाचे अधिकारी ज्यांचा आता उल्लेख झाला ते तुम्हाला प्रतिसाद देत नाहीयेत, कोंडी फुटत का नाहीये? सर्वप्रथम तर मी आपल्या जय महाराष्ट्र चॅनलचं आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या सर्वसामान्य रस्त्यावरच्या प्रतिनिधींना तुम्ही या ठिकाणी आणून बसवलं आणि आमचे विचार इतरांपर्यंत पोहोचावेत म्हणून मी तुम्हाला आणि आमच्या त्या मुख्याध्यापक संघाचे ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांना धन्यवाद देतो. आणि साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट प्रसन्नजी सांगू इच्छितो की या विना अनुदानित शाळांना अनुदान मिळूच नाही याकरता किमान आतापर्यंत 8 ते 10 GRांची अमेंडमेंट झालेली आहे. 28 एप्रिल 1989चा पहिला जर GR आपण बघितला तर यामध्ये सुरुवातीला 25, 50, 75 आणि 100 या पद्धतीने अनुदानाची प्रोसेस होती. त्यानंतर हळूहळू ती सर्व कमी होऊन नंतर 20, 40, 60 आणि आता शेवटी सरांनी सांगितल्याप्रमाणे, सन्माननीय मोते सरांनी सांगितल्याप्रमाणे 19 सप्टेंबरचा जर आपण GR बघितला तर मला असं वाटतं की तो GR जर हाती घेतला आणि एखाद्या शाळेला जर सांगितलं की बाबा तुम्ही अनुदान घेऊन या, तर मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये एखादी शाळा अनुदान प्राप्त त्या GRच्या अनुषंगाने होईल. एवढा कठीण आणि त्याचे निकष इतके म्हणजे कोणत्याच. आता मी एक आवाहन करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे अनुदानित शाळा आहे त्यांना ते निकाल म्हणजे ते निकष त्यांना द्या आणि खरंच त्यांचं अनुदान चालू राहतं का नाही एवढं तपासून बघा. एवढीच मी आपल्या शिक्षण मंत्र्यांना आणि आपल्या अधिकाऱ्यांना विनंती करेल. नाही, पण हे शिक्षण मंत्री आताचे काही प्रतिसाद देणारे, दाद देणारे वाटतात का तुम्हाला? आता असं जर म्हटलं तर फार मोठी अपेक्षा त्यांच्याकडे होती सर आमची आणि खरोखर ते चांगलं त्यांनी विचार केला होता. परंतु मला असं वाटतं असं का होतंय याचं खरोखर संशोधन करण्याची गरज आहे. सन्माननीय कपिलजी आहेत, सन्माननीय मोतेजी आहेत की एवढे दर्जेदार आमदार आहेत तरी सुद्धा या लोकांना या पद्धतीची ट्रीटमेंट मिळते. तर हेच मला थोडंसं यामध्ये कुठे काही पाणी मुरतंय हे अजून समजायला मार्ग नाहीये. मी कपिल पाटलांकडे परत एकदा जाईन. कपिल पाटीलजी, आपल्याला कितीही तुम्ही अधिकाऱ्यांना काही बोला नाही तर पोलिसांना बोल लावा, मुद्दा सरळ सरळ जातो शिक्षण मंत्र्याकडे. शिक्षण मंत्री या टेस्ट मध्ये, शिक्षकांच्या आंदोलनाच्या या परीक्षेमध्ये फेल झालेले आहेत का? प्रसन्न, हा सगळा दोष जो आहे तो शिक्षण मंत्र्यांवर आहे. आमचे मित्र सन्माननीय मोते साहेब असं म्हणाले की जो 19 सप्टेंबरचा GR त्यांनी ठिय्या मारून काढून घेतला त्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना म्हणजे सचिवांना दोष दिलेला आहे. हा 19 सप्टेंबरला हे निकष टाकले गेले नाहीत. त्याच्या आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत माननीय तावडे साहेबांनी जो प्रस्ताव मांडला आणि मंत्रिमंडळाने जो प्रस्ताव मंजूर केला त्यामध्ये ते अटी टाकलेल्या आहेत. त्यामुळे ही जबाबदारी सरकारवर असते. अधिकारी फक्त ड्राफ्टिंग करतात आणि तो GR इश्यू करतात. निर्णय घेण्याचं काम हे राजकीय दृष्ट्या केलं जातं, मंत्रिमंडळ करतं, मंत्री करतात आणि त्यामुळे याची सगळी जबाबदारी ही शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची आहे. आणि विनोद तावडे साहेब हे या परीक्षेमध्ये फेल झालेले नाहीत. त्यांनी जाणीवपूर्वक सगळ्या शिक्षकांना आणि महाराष्ट्राचं शिक्षण ओलीस ठेवून हे शिक्षण व्यवस्थाच मोडून काढण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि तो निषेधार्ह आहे. आता ज्या दाचगटी घातल्या गेल्या सांगितलं जातं त्या दाचगटी यांनी काढल्याचं कारण काय होतं? मागचं जे धोरण आहे जे अनुदान देण्याचं ते मग अशी म्हात्रे सर म्हणाले तसं
अनिल पाटील साहेब म्हणाले तसं की 20, 40, 60, 80 आणि 100 असं होतं. हे असताना मग ज्या टप्प्यावरती शाळा आहेत त्या टप्प्यावरचं अनुदान त्यांना मिळत होतं. मग हा अचानक हे अजूनही ते धोरण सरकारने रद्द केलेलं नाही. मग धोरण रद्द न करता केवळ शिक्षण मंत्र्यांना वाटतं म्हणून सरसकट सगळ्यांना 20% अनुदान द्यायचं आणि मंत्रिमंडळातून निर्णय मंजूर करून घ्यायचा, हीच मुळात लबाडणूक आहे, फसवणूक आहे आणि हे लबाडाघरचं अवतरण आहे. यांना द्यायचं नाही आणि ठरवून मी प्रसन्न माझ्या हातात म्हणजे जे औरंगाबादची बातमीचं कात्रण आहे तुम्ही ते पाहू शकता. 300 शिक्षकांवरती 307चं कलम लावलेलं आहे. 307चं कलम काय सांगतं, तो खुनाचा प्रयत्न करणं. 300 शिक्षक खून करायला गेले होते आणि कोणाचा खून करायला गेले होते सांगावं ना तावडे साहेब. पुढे ते असं म्हणतात मोर्चात अर्वाच्य घोषणा दिल्या गेल्या, गुंड होते. शिक्षकांना तुम्ही गुंड म्हणता, त्यांनी अर्वाच्य शिवाय दिला म्हणता. कोणती भाषा आजपर्यंत कोणत्याही शिक्षण मंत्र्यांनी इतकी अर्वाच्य भाषा केली नव्हती. इतका दोषारोप महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आमचं पुरके साहेबांशी लाख भांडण झालं, पण पुरके साहेबांनी आपल्या सभ्यतेच्या मर्यादा सुद्धा कधी ओलांडल्या नव्हत्या, हे मला सांगितलं पाहिजे. त्या सगळ्या सभ्यतेच्या मर्यादा आज तावडे साहेब ओलांडतायत आणि शिक्षकांबद्दल या पद्धतीचे उद्गार काढतायत. मला शरम वाटते अक्षरशः की आपण ज्या सभागृहात बसतो, ज्या सरकारच्या मध्ये आपण त्याचे आमदार त्यांच्याशी आम्ही भांडतो, ज्या सरकारशी भांडतो, आम्ही कोणाशी भांडतो की ज्यांना शिक्षकांबद्दल साधा सन्मान सुद्धा नाही. कसं काय एवढे हजारो शिक्षक जेव्हा जमतात आणि 15 वर्षानंतर ते किमान तुमच्या मागणीवरती विश्वास ठेवतात, ते आजचे दिन येतील अपेक्षेने गेले होते. माझी इथं कधीच अपेक्षा नव्हती, पण त्यांनी आता हे दाखवून दिलेलं आहे. माझी विनंती आहे प्रसन्न मुख्यमंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्र्यांना, की हा प्रश्न त्याने हाताळला पाहिजे. अशा मंत्र्यांच्या हातात जर हा कारभार राहिला तर ह्या सरकारला जी जी किंमत चुकवावी लागणार, त्या सगळ्यात मोठी किंमत या शिक्षण खात्यामुळे चुकवावी लागणार आहे आणि त्याबद्दल त्यांनी ताबडतोब हस्तक्षेप केला पाहिजे. किमान आंदोलकांशी जे बोललं पाहिजे, जेव्हा लोक मागण्या घेऊन येतात त्यांची संवाद साधला पाहिजे. तुम्ही किती मागण्या पूर्ण करता यापेक्षा त्यांच्याशी बोललं पाहिजे, नीट बोललं पाहिजे. ते सुद्धा बोलायला शिक्षण मंत्री तयार नसतील तर महाराष्ट्रातली काय स्थिती वाईट आहे एवढं. यापेक्षा आणखी मी काय सांगू प्रश्न. मी डावखरेंकडे हाच मुद्दा घेऊन जातो. डावखरेजी, आपण त्या अटींबद्दल बोलूया. त्या अटी आहेत 9वी आणि 10वीचा निकाल 100% लावला पाहिजे. आता तिकडे हा अशी अट टाकणारा माणूस मूर्ख नसणार, त्याला स्वतःलाही कळेल असं 100% काहीच नसतं. इव्हन सायंटिफिक स्टडीमध्ये सुद्धा किमान 5%चा प्लस मायनस मानला जातो. हे तर सोशल सायन्स मधलं फील्ड आहे. मला आपल्याला विचारायचं डावकरजी, हा प्री प्लॅन्ड अशी भूमिका आहे का की अटच अशी ठेवायची की तुम्हाला ते करताच येणार नाही? म्हणजे ज्याला म्हणतात लबाडा घरचा अवतार म्हणतात तसं आहे. कर्कोच्याच्या समोर प्लेट मधली खीर ठेवायची म्हणजे त्याला ती खाताच येणार नाही, असा हा सरळ सरळ शिक्षकांची कात्रचा घाट दाखवण्याचा प्रकार करण्यात आलाय का? नक्कीच नक्कीच. खरं तर हे कोणाच्या सुपीक डोक्याची कल्पना आहे हे खरं समजून घेणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना त्यांनाच खरं कात्रजचा घाट दाखवण्याची आज गरज आहे. कारण त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्र पूर्णपणे संपवण्याचा घाट हा रचला जातोय. मी सरांनी मगाशी सांगितलं त्याला फक्त एक अजून जोडून सांगतो की जसं सरांनी सांगितलं की 300 शिक्षकांवर 307चा कलम टाकला, एक 148चा पण कलम त्यांनी टाकला आहे की प्राणघातक शस्त्र घेऊन दंगल केल्याबद्दलची शिक्षा. मुळात हे शिक्षक कुठले असे प्राणघातक शस्त्र घेऊन गेले होते? ते बिचारे आपली मागणी घेऊन त्या तिकडे योग्य पद्धतीने ज्यावेळेस मागणी करत होते, असं कुठलं त्यांच्या हातातलं शस्त्र पोलिसांना दिसलं की जेणेकरून त्यांच्यावर हे कलम असे भयानक कलम टाकलेत की जेणेकरून ते शिक्षकही जे पुढची भवितव्य पुढची पिढी घडवतात त्या शिक्षकांवर जर आपण या पद्धतीने वागणूक दिली तर पुढची पिढी काय घडेल? आपण काय उदाहरण, म्हणजे हा काळा दिवस आहे महाराष्ट्रासाठी आणि असा जर आपण उदाहरण आपल्या राज्यामध्ये जर सेट करणार असेल तर पुढची भवितव्य पुढची पिढी काय शिकणार आहे याच्यामध्ये? बरं डावकरेजी, तुम्ही राहाच आमच्यासोबत. आपल्यासोबत आता प्रयोगशील शिक्षक हेरंब कुलकर्णी सुद्धा आहेत. हेरंब कुलकर्णी, विषय तुमच्या समोर आहे, तुमच्या मराठवाड्यातलाच आहे. औरंगाबादचं शिक्षक आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला, अटी सुद्धा अशा सुलतानी टाकण्यात आलेल्या आहेत. 100% निकाल मागितला तरच तुमचं अनुदान सुरू करू किंवा अनुदान देऊ. विनानुदानित ही कन्सेप्टकडे ते दुर्लक्षच करतायत, म्हणजे अनुदानाच्या कन्सेप्टकडे दुर्लक्षच करतायत. उलट विनानुदानितचं तत्व कायम ठेवण्यासाठी विचित्र अटी घालतायत. या बाबतीत एक शिक्षक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे, शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून? आता रावकरांनी जो एक मुद्दा मांडला तो फक्त सुरुवातीला घेतो की या सर्व आमदारांनी सर्वप्रथम या शिक्षकांवर जे 307चं कलम लावलंय हे काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याचं कारण असं की त्यांनी केली आहे जाहीर. हेरंब कुलकर्णी, तुम्ही आता चर्चेत तुम्ही आता सहभागी झाला म्हणून पण मी तुम्हाला रॅपअप सांगतो. मी कपिल पाटलांनी आता जाहीर मागणी इथे पण केली आहे चॅनलवरती आणि प्रत्यक्ष पण केलेली आहे की या शिक्षकांवरचे सगळे गुन्हे जे काही दाखल केलेले कलम ती सगळी मागे घ्यावी विनाशर्त. कारण ते वकील सुद्धा देऊ शकणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आता आपण जो प्रश्न विचारलाय तर या अटींचा जो मी अभ्यास केला तर याच्यामधलं सगळ्यात भयंकर असं आहे की
या GR शेवटचं वाक्य असं आहे की शासनाचा स्वेच्छाधिकार, त्यात असं लिहिलं आहे की तरी राज्याची आर्थिक स्थिती, वेळोवेळी उपलब्ध होणारी आर्थिक संसाधने, राज्याचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन अनुदान सूत्रात बदल करू शकतो. म्हणजे हे वाक्य तर या सगळ्या GRच्या अटींचा क्लायमॅक्स आहे की जरी सगळ्या अटी तुम्ही पूर्ण केल्या तरी सुद्धा राज्याची आर्थिक स्थिती जर अडचणीची असेल तर आम्ही तुम्हाला अनुदान देणार नाही, हे GR मध्ये त्यांनी बांधून घेतले. म्हणजे कोर्टामध्ये हे नाकारलं जाईल. हे इतकं भयंकर आहे प्रसन्न की वाईट गोष्ट ही वाटते की सरकारची जर आर्थिक स्थिती खरंच नसती हे सगळं करण्याची तर आमच्यासारख्या लोकांनी शिक्षकांना समजावून सांगितलं असतं की खरंच राज्य अडचण येते. परंतु मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा खर्च 98 लाख रुपये आहे. ज्या 350 आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यासाठी तुम्ही 130 कोटीची तरतूद या पगार दुप्पट करण्यासाठी करता आणि 19,400 शिक्षकांसाठी फक्त 164 कोटीची तरतूद करता. 5वा वेतन आयोग केंद्राने राज्य लागू केल्यानंतर सुधीर मुनगंटीवारला कोणी विचारलंय नव्हतं. त्यांनी सांगून टाकलं की 1800 कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे आणि राज्य ते पेलायला सक्षम आहे. म्हणजे आमदारांसाठी तुम्हाला अडचण नाही, कर्मचाऱ्यांसाठी, आयरे वर्गासाठी तुमची अडचण नाही. तुमची अडचण फक्त हे बिचारे तुमची कुठली राजकीय अडवणूक करू शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारे तुम्हाला राजकीय अडचणी जाणू शकत नाही म्हणून तुम्ही हे भाग घेता. म्हणून तुम्ही आता कर्कशाचं उदाहरण दिलं की मुळात एक प्रकारे स्पष्ट सांगून टाकलं पाहिजे की बाबांनो आम्हाला तुम्हाला अनुदान देणं शक्य नाही, तुम्ही सरळ निघून जा. म्हणून सरळ शिक्षणाचा भारत इंडिया आहे की प्राध्यापकांना तुम्ही 1.5 लाखाचा पगार देते आणि यांना त्याच कामाचा 1 रुपया सुद्धा द्यायला तयार नाही. माझ्याकडे एक सर्वेक्षण आहे ते फक्त मी सांगतो की माझ्या एका मित्रांनी मध्यंतरी 1069 या शिक्षकांचा सर्व्हे केला. हे शिक्षक कोणत्या गटातले हे आपण समजून घेतलं पाहिजे की संस्थेचालक भले गवर असतील पण हे शिक्षक कोण आहे तर त्यातले 87% शिक्षक हे त्यांच्या घरातली पहिली पिढी शिकलेले आहेत. बरोबर आहे. 93% शिक्षक हे अल्पभूधारक किंवा कमी शेती असलेले आहेत. बरोबर आहे. आणि 57% शिक्षकांकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे. म्हणजे पूर्ण खोडून आपण दुसरं काहीच करू शकत नाही. म्हणून नोकरीसाठी आलेली ही माणसं आहेत. काल मला एका शिक्षकांनी रात्री फोन केला की तो सर खरंच काय होईल का, माझं वय आता 54 आहे, 4 वर्षात काही झालं तर बरं होईल. मला जाणवलं की ही वेदना किती भयंकर आहे की आयुष्यभर फक्त त्या वेतनाची किंवा याची वाट पाहत अशा प्रकारचं आयुष्य काढायचं आणि माझ्यासारख्या शिक्षकांनी त्याच कामाचे 50,000 रुपये काही तक्रार न करता घ्यायचे. ही विसंगती आणि भारत इंडिया मला शिक्षक म्हणून फार क्लेशदायक वाटतं. बरं, तुम्ही राहाच आमच्या सोबत हेरम कुलकर्णीजी. मी पुन्हा मोतेंकडे जाऊन मी स्टुडिओमध्ये पाटील सरांकडे येईन. मोतेजी, प्रश्न असा आहे की आता आंदोलनं करून झाली, या मागण्या पण करून झाल्या, म्हणजे आता ही जी अटी ठेवलेल्या ते पाहता ते युरोपमधल्या राणीचा किस्सा आठवतो की भाकरी नसेल तर केक खा. इथे फरक फक्त एवढाच आहे, अनुदान हवं असेल तर 100% निकाल द्या. जी अट पूर्ण करता येणं कोणालाच शक्य नाहीये, कोणत्याच डिपार्टमेंटमध्ये शक्य नाहीये, अशी अट ते तुमच्या समोर टाकतायत. या बाबतीत मग आता शिक्षक तर किमान काही हातामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू दाखवू शकत नाही कारण अजून तरी शिक्षकांनी तो आब राखलेला आहे, मर्यादा पाळलेली आहे. मला सांगा मोतेजी, आता काही कायदेशीर मार्गाच्या द्वारे शिक्षण मंत्र्यांसमोर किंवा शिक्षण खात्यासमोर आपण काही करू शकतो का प्लीड? आम्ही शिक्षण मंत्र्यांना या संदर्भात हात जोडून विनंती केलेली आहे. अक्षरशः हात जोडून विनंती केली की कृपा करून ही ऍब्सर्डिटी आहे. 100% निकाल मागणं मुळातच ही ऍब्सर्डिटी आहे, तुम्ही ती रद्द करा. आणि ह्या सगळ्या शाळा तुम्ही किती वेळा तुम्ही त्या शाळांच्या मूल्यांकनाच्या अटी टाकणार हो? एकदा मी सांगितलं की मूल्यांकनाच्या जाचक अटीतनं अडथळ्याची शर्यत पार करून या सगळ्या शाळा अनुदानास पात्र ठरल्यात. तुम्ही जाहीर केलं, आता नवीन अटी काय टाकतायत? म्हणून माझी विनंती आहे प्रसन्नजी, शासनाने पुन्हा एकदा थोडंसं जागं व्हावं. झोपेचं सोंग त्यांनी करू नये. जे तुम्ही निधी मंजूर केलाय तो तातडीनं, ही आग आता संपूर्ण महाराष्ट्रावर पेटेल. माझा सगळा शिक्षक हा अनुदानितला असो की विना अनुदानितला असो, संपूर्ण महाराष्ट्र आता पेटणार आहे. त्या अवस्थेमध्ये आज शिक्षकांची मानसिकता आहे. काय चाललंय शासनाचं? हे आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी आलेल्या शिक्षकांवर इतका अमानुष लाठी हल्ला करणं, त्यांना जखमी करणं आणि त्यांच्यावरती सन्मानाने कपिल पाटील साहेब म्हणाले त्या पद्धतीनं नको ते कलम टाकून त्यांना वेठीस धरायचं, त्यांना जेलमध्ये टाकायचं, हे बरोबर नाहीये. म्हणून शासनाने अजूनही ही आग विझवायची असेल तर एकच उपाय आहे. 143 कोटी रुपये जे मंजूर केले मंत्रिमंडळाने 30 ऑगस्टला, ते 4 दिवसामध्ये ताबडतोब या सगळ्या शिक्षकांना देण्याची. बरं, ठीक आहे. मी इकडे मोदीजी एक कपिल पाटलांना मी विचारतो प्रश्न, कारण कपिल पाटलांना जरा आपल्याला मुक्त करावं लागेल चर्चेतून, त्यांना पुढच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत म्हणून. बाकीची चर्चा सुरूच राहणार आहे. कपिल पाटीलजी, मला आपल्याला विचारायचं आहे, तुम्ही सगळ्या मंडळींचे विनोद तावडेंशी तसे जुने संबंध आहेत, विद्यार्थी दशेपासून आपण सगळ्यांनी कामं केलेली आहेत. या मधल्या टेन्स झालेल्या या पिरियडमध्ये
कालच्या आंदोलनानंतर औरंगाबादच्या सुद्धा तुमचं काही फोनद्वारे अनौपचारिक तरी बोलणं झालंय का? विनोद तावडेंच्या मनात तरी काय आहेत? कारण ते फोनवर देत नाहीयेत, ते मीडियाकडे काही बोलत नाहीयेत. तुमच्याशी खासगीरित्या तरी त्यांनी या विषयावरती काही बोललंय का कपिल पाटीलजी? शिक्षण मंत्री या विषयावर कधीही कुठे बोलत नाहीत. हो, त्यांच्याशी या विषयावर संवाद साधता येत नाही. हो, आणि जी विधिमंडळात चर्चा होते त्या पलीकडे त्यांच्याशी आमची कधी चर्चा होत नाही. अडचण अशी आहे की प्रसन्न हा विषय समजून घेतला पाहिजे. हो, एका बाजूला त्यांनी विनोदानी शिक्षकांना बदनाम करायचं, ते गुंड आहेत समजून त्यांना हाणायचं, लाठीचार्ज करायचा, बदनाम करायचं, त्यांना अनुदान द्यायचं नाही वेगवेगळ्या अटी टाकून, आणि दुसऱ्या बाजूला अनुदानित शाळांमध्ये शिक्षक सरप्लस करायचे, असं दुहेरी पद्धतीनं शिक्षण संपवण्याचं कारस्थान या सरकारने आणि या शिक्षण मंत्र्यांनी आखलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, हे म्हणजे एवढं करून थांबत नाही म्हणून त्यांनी आता विषय सुद्धा सरप्लस करायचे. म्हणजे शिक्षण मंत्री यांच्याशी काय बोलणार? जे पगार देत नाहीत आहेत त्या शिक्षकांना सरप्लस करतात आणि पुढे जाऊन असं म्हणतात की इंग्रजी गणित शिकायची गरज नाही, समाजशास्त्र विषय शिकायची गरज नाही. मग त्यांनाही शिक्षक काढायचे आहेत, पण त्यासाठी विषय शिकायचे नाहीत. महाराष्ट्रातल्या मुलांनी गणित शिकायचं नाही, इंग्रजी शिकायचं नाही, समाजशास्त्र जे माणूस नागरिक घडवणारं शास्त्र ते शिकायचं नाही, जगाची भाषा जी इंग्रजी आहे ती शिकायची नाही, गणित विज्ञानाची भाषा आहे, व्यवहाराची भाषा आहे, शिकायची नाही. मग तुम्हाला फक्त शिक्षकांना या व्यवस्थेतून बाहेर काढायचं आहे म्हणून हे सगळं बंद करायचं ज्या पद्धतीने चालवलंय. याचा अर्थ असा आहे की या राज्यातल्या गोरगरिबांचं, बहुजनांचं, जे वंचित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, त्यांचं शिक्षण बंद करायचं हे त्याने ठरवलेलं आहे. आणि म्हणून उठसूट ते शिक्षकांना बदनाम करणं, धमकी देणं, म्हणजे आजपर्यंत आम्ही ते ऐकत होतो मुख्याध्यापकांना मी जेलमध्ये टाकेन, शिक्षकांवर मी गुन्हे दाखल करीन. आज ते औरंगाबादला खरं ठरलं की शिक्षकांवर त्यांनी खरोखर गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि या शिक्षण मंत्र्यांशी काय बोलणार? मला त्या शिक्षण मंत्र्यांशी बोलायचं नाहीये. जे बोलू ते आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू, अर्थमंत्र्यांशी बोलू की त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला जो निर्णय आहे तो विना अट तुम्ही अंमलात आणणार की नाही हा पहिला भाग आहे. आणि जे शिक्षण मंत्री धोरण म्हणून जे सांगताय सरकारचं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात की नाही याचाही खुलासा या सरकारने म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी आता करावा लागेल. कारण आता शिक्षक शिक्षण मंत्र्यांशी बोलण्याच्या अवस्थेत नाहीत आणि बोलण्याची शक्यता नाही. गेले 2 वर्ष आम्ही बोलतोच आहोत ना प्रसन्न यांच्याशी. काय बोलायचं आणखी? जो चळवळीत आलेला आम्ही मित्र मानत होतो त्या मित्राचं इतकं आमूलाग्र ते परिवर्तन आहे. याचं कारण त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. त्या अजेंडावर हुकूम ते काम करतात, एवढं त्या पलीकडे आम्ही त्यांच्याबद्दल आता सहानुभूतीच व्यक्त करावी लागेल, दुसरं काही व्यक्त करणार आहे. बरं, आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर चर्चा सुरू राहणार आहेत. आपल्यासोबत अन्य प्रयोगशील शिक्षक आणि बाकीची मंडळी सुद्धा आहेतच. आणि एक मुद्दा आमचा अजूनही प्रयत्न आहे विनोद तावडेंशी संपर्क साधून त्यांची जर का प्रतिक्रिया घेता आली. कारण कुठल्याही पत्रकारितेचा एक प्रमुख नियम आहे की तुम्ही जेव्हा ज्याच्यावरती आरोप करता, काही मुद्दे म्हणता, त्याची सुद्धा प्रतिक्रिया घ्यायची असते. ती प्रतिक्रिया घेण्याचा गेले अर्धा तास आम्ही प्रयत्न करतोय, अजून तरी संपर्क झालेला नाही. बघूयात, शक्य झालं तर त्यांची सुद्धा भूमिका आपण जाणून घेऊ. तुर्तास छोटासा ब्रेक पाहत राहा. जय महाराष्ट्र.